जय ज्योती जय सावित्री. सावित्री शक्तीपीठ इंडिया न्यूज चॅनलमध्ये मी सौवृंदा रोशन तळस, राहणार परतवाडा. सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र पुणे समन्वय आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करते. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 200 कविता सादर करण्याचा उपक्रम आम्ही सावित्रीच्या लेखी राबवत आहोत. तर आज विशाखाताई येवतकर कवित्री यांच्या जिंदगाणी या काव्यसंग्रहामधील एक कविता मी आपणासमोर घेऊन आली आहे आणि माझ्या कवितेचे नाव आहे शिक्षणाची क्रांती. अवकाशाच्या पलीकडे साऊने आमच्या शिक्षणाची क्रांती केली बाई. एकच क्रांतीची मशाल पेटवली बाई. आया बहिणींना शिक्षित करूनी घरोघरी ज्ञानदीप लाविला बाई. लाख विरोध झाला तरी आमची वाघीण माघारी आली नाही. शेण चिखल दगड धोंड्याचा मारा सहन केला बाई. तरीही न थांबता सामोरे गेली बाई. साऊ आमची ज्योतिबांच्या संगतीनं एक एक शिखर गाठीत गेली बाई. सोबतीला फातिमाची मैत्री लाभली बाई. त्या काळी साथीच्या रोगानं हैराण केलं बाई. तरीही धिटाईनं यशवंताच्या साथीनं रुग्णांची सेवा केली बाई. स्वतःचा जीव धोक्यात घालूनी रुग्ण बरे केले बाई. रुग्ण बरे केले बाई. अशी आमची साऊ मोठ्या गुणाची न धीराची. काय बनू बाई तिची कामगिरी लाख मोलाची लाख मोलाची. चला तर मग शिक्षणाची क्रांती या कवितेचा आपण थोडक्यात अर्थसुद्धा समजून घेणार आहे. शिक्षणाची क्रांती या कवितेत कवित्री विशाखाताईंनी सावित्रीबाईंनी केलेल्या अनमोल कार्याचे कौतुक केले आहे. अवकाशा पलीकडे जाऊन सुद्धा सावित्रीबाईंनी शिक्षणाची क्रांती समाजात घडवून आणली. घराघरात शिक्षणाची ज्ञानज्योत पेटवली. घराघरातील मुलींना स्त्रियांना शिक्षण घेऊन ज्ञानाचा प्रकाश पोचवला. त्यांना अनेक विरोध आलेत, त्यांनी लोकांनी त्रास दिला, तरीसुद्धा सावित्रीबाई माघारी हटल्या नाही. त्यांच्या अंगावर शेण चिखल दगड फेकले जात होते, तरीसुद्धा त्या माघारी हटल्या नाही. या महान कार्यात त्यांना ज्योतिबांनी तर साथ दिलीच, पण त्याचबरोबर त्यांची मैत्रीण फातिमा शेखसुद्धा त्यांच्या सोबतीला उभ्या राहिल्या. त्यांनी त्या काळात मोठ्या प्रमाणात प्लेगची साथ पसरली होती. सावित्रीबाईंनी आपल्या जीवाची पर्वा न करता आजारी लोकांची सेवा करण्यात आपलं जीवन व्यतीत केलं. स्वतःचा जीव धोक्यात घालून सुद्धा यशवंताच्या साथीनं त्यांनी रुग्णांची सेवा केली. त्या मागे हटल्या नाही. त्यांना बरे केले. सावित्रीबाईचे कार्य खरोखरच अमूल्य आहे ना. मग आमच्या सावित्रीबाईच्या कविता ऐकण्यासारख्या अशाच आणखी कविता ऐकण्यासाठी पाहण्यासाठी आपण आमच्या सावित्री शक्तीपीठ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.